तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरताय, पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, भरतीचा फॉर्म भरल्यानंतर तुमचा ईमेल आयडी व त्याचा पासवर्ड व्यवस्थित लिहून ठेवा. आयडी व पासवर्ड कोणाला शेअर करू नका. पुढे मित्रांनो, तुम्ही भरलेला पोलीस भरतीचा अर्ज त्याची 2 झेरॉक्स काढून ठेवा. हा पोलीस भरती अर्ज तुम्हाला शेवटपर्यंत लागतो, म्हणून त्याला सांभाळून ठेवा. पुढे मित्रांनो, जो मोबाईल नंबर फॉर्म भरताना तुम्ही तिथं टाकलेला असता तो मोबाईल नंबर शेवटपर्यंत चालूच ठेवा. जर तुम्ही चालकचा फॉर्म भरला असेल तर लायसन्सचे झेरॉक्स काढून ठेवा व लायसन्स सुद्धा व्यवस्थित सांभाळून ठेवा. जिल्हा पोलीस, चालक, कारागृह, SRPF, बॅट्समन जे पण काही तुम्ही फॉर्म भरला असेल त्यांचे वेगवेगळे 2 झेरॉक्स काढून ठेवा. असं समजू नका मित्रांनो की माझी भरती होणार नाही, कारण कोणाचं काही सांगू शकत नाही मित्रांनो. त्यामुळं डॉक्युमेंट सांभाळून ठेवताना निष्काळजीपणा करू नका. ज्यावेळी तुमचं खरोखरच फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं असतं आणि तुमच्याकडे यापैकी एखादं कुठलाच डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप अडचण निर्माण होतील. बाकी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. व्हिडिओला लाईक करा आणि कोच भीम सरांसोबत आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.